रेडी आहेत चिकन खिमा डोसा। तर सर्वात आधी आपण चिकन खिमा डोसा ट्राय करणार आहोत। याची टेस्ट कशी आहे ते बघूया। बघा छान कंपोस्ट आहेत आणि टिफिन बॉक्स आहे। ह्याची प्राइस सुद्धा 30 रुपये। जर तुम्हाला जस्ट एंटर झाल्यानंतर समोरच राम मंदिर बांधलंय। कुल्हड पिझ्झा 30 रुपीजला हाफ आहे। गाइस राइड इमॅजिका वगैरे अशी मोठी मोठी। नमस्कार महाराष्ट्र, मी आपली लाडकी अनुश्री आपल्या ग्रेट इज फूडी चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। तर आज आम्ही आलोय कुर्ला फेस्टिवलला। तर गाइज आम्ही आलोय कुर्ला फेस्टिवलला। तर हे बघा, तर खूप मोठा असा मेळा भरलाय। तर आजचा ब्लॉग आपण आता स्टार्ट करूया। सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक शेअर कमेंट नक्कीच करा। तर चला जाऊया आपण फेस्टिवल एन्जॉय करूया। तर काय काय तिकडे मजा करणारच आहोत, चला जाऊया आत। खूप छान असं सजवलंय बघा बाहेरूनच, आणि आतमध्ये आता आपण जाणारच आहोत थोड्या वेळात। तर हे कुर्ला फेस्टिवलचा एंट्री गेट आहे। श्री राम मंदिर अयोध्या कुर्ला फेस्टिवल 2024 नेहरू नगरला भरलंय हे कुर्ला। हा ॲड्रेस आहे इकडचा। आलात नसेल तर नक्की या, कारण की लास्टचे 4 दिवस राहिलेत। तर चला जाऊया आत। गेटमधून जस्ट एंटर झाल्यानंतर समोरच राम मंदिर बांधलंय। आत्ता जस्ट अयोध्याचा 22 तारखेला हे होतं। तर हे बघा राम मंदिर कसलं भारी वाटतंय। संदीप पारकर यांना विनंती करतो, श्री महेश पवार यांचा सन्मान। तर हे राम मंदिर आहे जे उभारलंय। ते छान असा, आणि हा राहुल जय श्रीराम जय श्रीराम चे स्टॉल लागलेत पानचे। तर चला जाऊया पुढे। अरे बघा खूप असे स्टॉल लागलेत लाईनीत। तर गाइस आता आपण इथे एंट्री करणार आहोत, कारण की इथे कुठच्याही वस्तू घ्या 30 रुपये, फक्त 30 रुपये। तर चला जाऊया। इसकी भी कीमत 30 रुपीज ही है। हाँ ओनली 30 काही घ्या 30 रुपये। चला जाऊया आत, बघूया आपण। तर ही कुठचीही वस्तू घ्या 30 रुपये। हे बघा छान छान कंटेनर आहेत मसाल्याचे। काय प्राइस आहे? 30 रुपीज। एक छोटा डस्टबिन 30 रुपीज। डस्टबिन सुद्धा आहे, प्राइस फक्त 30 रुपीज आहे। कुठचीही वस्तू घ्या, आणि छान छान अशा वस्तू आहेत। हे बघा मोठे कंटेनर सुद्धा आहेत, त्याची पण प्राइस 30 रुपीज आहे। तर लास्टचे 3 दिवस राहिलेत, तर नक्की विजिट करा फटाफट। 4 तारखेपर्यंत आहे। त्यांचे सोपचे डबे बघ मस्त आहेत, हे बघा 30 रुपीज। लहान मुलांसाठी तर भरपूर व्हरायटी आहे बघा। छान मसाल्याचे कंटेनर आहेत। हे बघा प्लेटची किंमत पण 30 रुपीज। कंपास वगैरे सगळं आहे बघा लाईनीत आहे। भरपूर काय आहे। बाय 1 गेट 1 फ्री सूप पुडी 30 रुपीज फक्त। चला जाऊया आपण पुढे। तसंच हे बघा एनी प्रोडक्ट 30 रुपीज। जसे की लहान मुलांना आपण गिफ्ट करतो, त्याची हे खूपच रिजनेबल प्राईजमध्ये आहे 30 रुपीजला। बघा कप ट्रे पण आहे बघा, फक्त 30 रुपये, खूपच रिजनेबल प्राईस। हे बघा छान कंपोस्ट आहेत आणि टिफिन बॉक्स आहे। ह्याची प्राईस सुद्धा 30 रुपये। जर तुम्हाला गिफ्ट वगैरे करायचं असेल तर नक्की या, व्हिजिट करा। लास्टचे 4 दिवस राहिलेत शॉपिंगला, तर या नक्कीच फटाफट। छान बॅग आहेत तेच बघत होतो, तर त्याची व्हरायटी बघा, भरपूर अशी व्हरायटी आहे। तर हे कशापासून बनवलेत? बेताची गळी। ओके, तर खूपच भारी आहे आणि दिसायला खूपच सुंदर आहे। ते बघा खूप अशा व्हरायटीमध्ये समोर सॅम्पल दिसतच असतील। बॅग्स वगैरे सगळी गोष्टी आहेत तिकडे। काय स्टार्ट होते? 150। स्टार्टिंग प्राइस 150 पासून स्टार्ट होते याची। नक्की या।
आणि शंख सुद्धा आहेत मोठे असे. वाजवायचं असेलच. तर गाईज आता आपण आलोय शिल्पा फूड कॉर्नर येते. तर आता आपण इकडचा काय काय बेस्ट फूड भेटतं ते ट्राय करूया. तर चला. तर शिल्पा फूड कॉर्नरला काय काय भेटतंय आपण आता त्या आईलाच विचारूया काय काय इकडे स्पेशल आहे. तर आई आपल्याकडे काय काय भेटतंय? पावभाजी आहे, मेदूवडा स्पेशल आहे, चिकन डोसा आहे, मसाला डोसा आहे, साधा डोसा आहे, ओनियन उत्तप्पा आहे, साधा उत्तप्पा आहे. इतक्या सर्व व्हरायटी भेटणार आहेत. तर आता आपण बघूया आता काय बनतंय इकडे. तर ताई काय बनवते आता? आता मी चिकन डोसा बनवते. चिकन डोसा बनवते. चला त्याची आता मेकिंग बघूया आपण कशी असणार आहे ते. चिकन डोसाची मेकिंग चालू झाली आहे. आणि तुम्ही काय करताय? पावभाजीची तयारी. आता हे चिकन आहे, चिकन किमा. त्याचबरोबर सर्व मसाले ऍड करतात इथे. स्पेशल मसाले आहेत का तुमचे? ओके. घरगुती मसाला आहे सर्व, त्यात त्यांनी बनवलाय. आता चिकन किमावरती कांदा ऍड केलाय, कोथिंबीर वगैरे सर्व मसाले ऍड केलेत. अच्छा, आता बटर ऍड करतात आहे. आता सर्व गोष्टी एकजीव करतील. तर आता हा दुसरा डोसा कुठचा करताय? चिकन डोसाच आहे. तर दुसरा मसाला डोसा तयार करतात आहे. हा बटाट्याची स्टफिंग आहे पूर्ण. ओके. कांदा जाणार ना? दिसायला किती सुंदर दिसतंय बघा. पहली बार खा रहे हो तो कैसा लगा आपको टेस्ट? अच्छा है. आपने क्या लिया अभी? पाव भाजी. पाव भाजी लिया. तो आपने पाव भाजी लिया. आपको टेस्ट कैसा लगा? अच्छा अच्छा अच्छा. आपको कैसा लगा टेस्ट? अच्छा है क्या? थँक्यू. आता फायनली आपला डोसा रेडी झालाय है ना? दोन्ही डोसे रेडी आहेत. चिकन खिमा डोसा. आता डोसा रेडी झालाय. चिकन पण रेडी झालाय आणि त्याचबरोबर मसाला डोसा सुद्धा रेडी आहे. डोसा कधी? चिकन डोसा फक्त रविवारी, शुक्रवारी आणि बुधवारी मिळेल. बाकी इतर दिवशी नाही. ओके. ओनली व्हेज. हा, आणि हे 4 तारखेपर्यंतच आहे. हा, तर नक्की विजिट करा. ओके. तर सर्वात आधी आपण चिकन खिमा डोसा ट्राय करणार आहोत. याची टेस्ट कशी आहे ते बघूया. शेजवान सोबत दिलं आपल्याला खायला. गरम आहे भरपूर. खूप छान बनवलं. खूप म्हणजे बोलतात ना, टेस्ट इतकी छान येते ना खिम्याची. खूप मस्त बनवलाय ताई डोसा. म्हणजे बोलतात ना एकदम स्पायसी सुद्धा आणि खायलाही वेगळा लागतोय. तर नक्की आल्यानंतर हा ट्राय करा डोसा तुम्ही. चटपटीत मस्तच आहे खरंच. काहीच बोलूच शकत नाही असा डोसा आहे. तर आता आपण दुसरा डोसा ट्राय करणार आहोत. चला. थांब थांब थांब. हा, मी जाते. तर मी डोसा ट्राय केला. तर एकाने अजून घेतलेत दोघांनी डोसे. तर त्यांना पण विचारूया ह्याचा रिव्ह्यू कसा आहे. तर तुम्हाला हा डोसा कसा वाटला? एकदम सुंदर आहे, मस्त. त्याची टेस्ट पण एकदम भारी आहे. कसं लागतं विचारण्यापेक्षा खाल्लेलं बरं आहे. विचार टाइम वेस्ट करू नका, खावा आणि नक्की या आणि विजिट करा. फॉलो करा आणि शॉपला विजिट करा. 4 पण 4 दिवस राहिलेत लास्टचे. तर नक्की या. चिकन तर अप्रतिम होतं. कॉम्प्लिमेंट म्हणजे बोलायला काही शब्दच नाही. त्याचबरोबर आता मसाला डोसा आलाय, तो ट्राय करूया आपण. त्याची टेस्ट बघूया. दिसायला तर खूप सुंदर दिसतोय. क्रिस्पी आहे एकदम. चटणी आणि खोबऱ्याची चटणी आणि सांबार दिला त्यासोबत. तर ट्राय करूया आपण.
सर्वात आधी सांबारची टेस्ट सांगते मी कशी आहे. खूप भारी आहे, आंबट गोड अशी चव आहे सांबाराची, जशी सांबार असतो आणि त्यावरच चटणी. साऊथ इंडियन स्टाईल चटणी आहे. आता डोस्यासोबत ट्राय करूया आपण. हे बघा, ते स्टफिंग पण भारी आहे. हा हा हा, गरम गरम आहे. या खायला. काय बोलू शकत नाही, एवढा टेस्टी आहे तो. म्हणजे कॉम्प्लिमेंट देण्यापेक्षा खाणं ते भरपूरच भारी आहे. नक्की या, विजिट करा. हा पण डोसा एक नंबर आहे. अप्रतिम चव आहे, म्हणजे मिस करू शकत नाही अशी चव. आणि खूप खूप म्हणजे स्वादिष्ट आहे. मी जास्त बोलत नाही आहे, खाण्याकडे जास्त लक्ष करतोय. त्यामुळे तुम्ही पण आनंद घ्या. संपल्या माझा दुसरा मी ऑर्डर केला, आता दुसरा पण आता भेटेल, तो पण खाणार आहे मी. जेवायची गरज नाही मला. तर तुम्ही पहिल्यांदा आलात मेळ्यात? हो. तर कसं वाटतं तुम्हाला सर्वांना? मस्त. आवडला? एन्जॉय करताय? चला. तर शिल्पा फूड कॉर्नरचा मेन्यू आहे इकडे. तर जे ज्या गोष्टी भेटतात त्या सर्व आहे. इडली, त्याची प्राईस 30 रुपीज आहे. इडली फ्राय, मेंदू वडा, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याची प्राईस इथे लावली आहे बघा. तर जे पण ऑर्डर करायचं तुम्ही सांगू शकता. तर जास्त करून ह्यांचा चिकन खिमा डोसा भरपूर चालला आहे आणि भरपूर जितके गेस्ट येतात ते तिथे बसून मस्त चव घेऊन खातात है. भाभी डोसा खा रहे हो, टेस्ट कैसा है? बहुत अच्छा है. आपको अच्छा लगा? कैसा है टेस्ट? सर आपने कौन सा डोसा लिया है? मसाला डोसा. तो उसका टेस्ट कैसा लगा आपको? आपको कैसा लगा? अच्छा है ना? यस. और आपको? अच्छा है ना? तो फिर से आओगे ना खाने? थँक्यू सो मच. त्याचबरोबर आपण आता आलो सेकंड स्टॉलवर स्प्रिंग बटॅटोच्या. तर आपण आता ट्राय करणार. क्या प्राइस है? क्या प्राइस है? 70 रुपीज. एक बनाव ना. तर त्याची मेकिंग आता होते चालू. तर ते बघा गॅस त्यांचा कुठे एका साईडला ठेवलाय आणि असे भरपूर असं बनवून ठेवलं त्यांचं लाईनीवर. तर आता त्याची मेकिंग चालू आहे. आता फ्राय झाला आपला मस्तपैकी क्रिस्पी केलाय. त्यात आता सॉसेस ॲड करतात ते लोक. टमॅटो सॉस आहे, मेओ आहे आणि प्लस पॅरी पॅरी मसाला आहे. तर आपला रेडी झाला आहे. स्प्रिंग बटॅटो रेडी आहे. तर आता आपण खाऊन बघूया कसा. दिसायला तर खूप सुंदर दिसतात. आता खाऊन बघूया आपण कसा लागतोय तो. छान असा क्रिस्पी आहे. काय तर तुला? खूप छान आहे, क्रिस्पी आहे खायला. मस्त मस्त. नक्की या. खूप छान टेस्टी. चला आता दुसरं काहीतरी ट्राय करूया आपण. तुम्हाला कसं वाटलं स्प्रिंग बटाटो? खूप क्रिस्पी होता, खूप छान होता, टेस्टी बी खूप जास्त. थँक्यू. भरपूर असे फूड स्टॉल आहेत बघा. चायनीज बनतात, आता नूडल्स बनतात आहे, चिकन लॉलीपॉप वगैरे भरपूर असे व्हरायटी आहेत ते बघा. वाव. आणि सर्वजण बसलेत. सिटिंग अरेंजमेंट भरपूर छान आहे बसायची. भरपूर असे फूड स्टॉल लागलेत. म्हणजे भरपूर असा मोठा मेळा आहे तो. म्हणजे जितका फिरावं तितकं कमीच आहे. त्याचबरोबर इथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे. आपण तिथे जाऊया. म्हणून पोहोचवणारे आमचे सन्माननीय विभाग प्रमुख आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्याकरता जोरदार टाळ्या पुनश्च झाल्या पाहिजेत. कारण आज ठाणा ब्रँड सोबत कुर्ला फेस्टिवल हा सुद्धा ब्रँड प्रत्येकाच्या हृदयावर घर करून राहिलेला आहे. आणि आमचे आजच्या स्वरित आर्ट्सचे सर्व अर्थात आम्हा सर्व कला
आहे तर आपलं आपण सगळे ज्या स्वरांवर नाचलो त्या सगळ्यांचं करून व्हायला पाहिजे. श्रद्धा मध्ये आणि सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आम्हाला मनमुराद आनंद दिला कुर्ला फेस्टिवल तर्फे आपल्या सर्वांचेच मनपूर्वक आभार. आणि आपल्याला सगळ्यांना मुद्दामून सांगावं असं वाटतं की आपण या कुर्ला फेस्टिवलची सुरुवातच केली ती प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादानं, आणि म्हणूनच हे आशीर्वाद. तर सर्वांचाच फेवरेट असतो तो आहे पराठा, हलवा पराठा. तर आता आपण हे घेणार आहोत पार्सल. आता इथे खायला टाइम नाही. तू खाणार आहेस आता? घरी जाऊनच खाऊया. ह्याची जर टेस्ट सर्वांनाच माहिती आहे. तर पाव किलो पार्सल घेऊया. भैया पाव किलो पार्सल देतो. तर हलवा पुरी आपला पार्सल झालाय. तर आपण घेतलं हे पार्सल. थोडंसं टेस्टिंगला मागू. थोडंसं टेस्टिंग. ऑलवेज फेवरेट. ऑसम. भरपूर अशी गेम ऍक्टिव्हिटी आहे तिथे. ग्लास पडायचे बॉल. भरपूर असे पाळणे आहेत. बापरे बाप. फ्रूट आईस्क्रीम बघा. भरपूर अशा फ्लेवर मध्ये असते. बापरे बाप. ट्राय करूया ही आईस्क्रीम कशी लागते टेस्टला. आईस्क्रीम आपण मागितली आणि ही तयार झाली आहे. आणि ह्याची प्राइस आहे. इसकी प्राइस कितना है? 30 रुपीजला हाफ आहे आणि फुल 50 रुपीज आहे. तर ह्याची टेस्ट करूया आणि सांगते मी तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू. खूपच भारी दिसतात. आपण टेस्ट करून सांगूया. 30 रुपीजला हाफ आहे. थंड भरपूर. सगळ्या फ्रूटचे फ्लेवर येतात त्याच्यात. जितके फ्रूट्स घातले ना त्याचे फ्लेवर खूपच भारी येतात. आणि त्यात वरतून रुआबचं घातलं त्यामुळे ऑसम लागतं. आल्यावर ट्राय करा. गाईस त्याचं नाव आहे रोलर कोस्टर फ्रूट आईस्क्रीम. भरपूर टेस्टी आहे. संपवली. कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. म्हणजे सर्व फ्रूटची टेस्ट येते ना. त्याला सुंदर आणि वरतून रुआबचा पण टाकलेला. नक्की या खायला. गाईज ही राईड इमॅजिका वगैरे अशी मोठी मोठी असते. तर ही लहान मुलांसाठी आहे. एन्जॉय करतात ते मुलं भरपूर अशी. आहे मिनी ट्रेन. हे जम्पिंग जपॅन काय आहे? ट्रेन आली. ट्रेन गाईज बघा ह्याच्याकडे हेअरबँड्स वगैरे आहेत कलरफुल असे. तर ये 20 का है और ये 50 का. तर लाडू वगैरे भरपूर अशी बर्फी वगैरे यांच्याकडे. उसको क्या बोलते हैं अंकल? चंद्रकला. चंद्रकला. और उसके बाजू वाला सुतरफेनी. और ये बालूशाही. भरपूर असे स्वीट्स आहेत त्यांच्याकडे. तू काय घेणार आहेस? आमडा पापड. ती आम पापडच घेणार. आग्रा का पेठा. 50ला 3 घेतलेत आम्ही. बार्गेनिंग करतो आम्ही है ना जिथे जावं ते. और ये भी 50. ये दे दो पाव किलो. 50 पाव ना. 40 में
क्या नाम है? चंद्रकला. चंद्रकला. क्रिस्पी आणि गोड आहे आणि छान लागतं टेस्ट. ट्राय केलं पाहिजे. मोमोज के साथ में फ्रेंच फ्राई और कोल्ड ड्रिंक फ्री. आइए मोमोज. मस्त. हुआ क्या उमेश से बात? तर गाईज मस्त असा मेळा फिरलोय. छान छान असे फूड कॉर्नर होते. तर डोसा तर बेस्टच होता. तर नक्की आलात तर ट्राय करा कारण की लास्टचे 4 दिवस राहिले. तर आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.